नमस्कार मंडळी, इंस्टाग्रामवरील आपल्या कोकण सिरीजच्या रीलला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपल्या या व्हायरल रीलमधील सगळी लोकेशन आपण डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत। या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील काही ऑफबीट जागा, सुंदर मंदिरे आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज बघायला मिळणार आहेत। रत्नागिरी आसपासची टॉप 10 लोकेशन मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या भन्नाट रोड ट्रिपला। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण एक स्पेशल ट्रिप करतोय। एव्हाना तुम्हाला इंट्रो वरून कळालं असेल तर ही आपली कोकणाची रोड ट्रिप आहे। जस्ट आता आपण कोकरूड क्रॉस केले आणि आता आपल्याला वाया आंबा घाट आपण रत्नागिरीला जाणार आहे। तो स्टे ट्यून। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जबरदस्त असे ड्रोन शॉट्स, त्याचबरोबर या कोकणातील ऑफबीट ठिकाणाची सफर मी या व्हिडिओतून घडवणार आहे। सकाळी आम्ही कराडहून कोकरूड मलकापूर मार्गे रत्नागिरीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली होती। आमेनी घाटामध्ये सकाळी आम्हाला मस्त ढगांची चादर बघायला मिळाली। हे लोकेशन इतकं जबरदस्त होतं की साऊथ इंडियामधील चहाचे मळेही या नजाऱ्यांपुढे फिके पडतील। मित्रांनो, आता आपण शाहूवाडी मलकापूर रोड वरती आहे। एका ठिकाणी थांबलोय। घाटामध्ये पूर्ण ढग अडकलेत आणि इकडं पवन चक्क्या सुद्धा आहेत। तर आता आपण बाय कार निघालोय आणि ही एक आमची फॅमिली टूर आहे। तर आपल्या बरोबर असणार आहे भैया आणि इकडे ओमकारची जबरदस्त अशी सिनेमॅटोग्राफी चाललेली आहे। व्ह्यू बघू शकता तुम्ही, भन्नाट व्ह्यू आहे। प्लॅन मध्ये आम्ही थोडासा चेंज करून नेहमीचा आंबा घाट सोडून अनुस्कारा घाटामार्गे कोकणात उतरायचं ठरवलं। हा खालचा पूर्ण अनुस्कारा घाट आहे आणि हे जे धरण आहे तर हे अर्जुन धरण आहे। कोल्हापूरहून रत्नागिरीला जाणारा जो रूट आहे वाया अनुस्कारा घाट, तर तो रूट घेतलेला आहे। तर आता आपण राजापूर मध्ये पोहोचू। तर तुम्ही आता एन्जॉय करा या अनुस्कारा घाटाचे सुंदर ड्रोन शॉट्स। जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनं इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही रत्नागिरी पर्यंत बस किंवा रेल्वेने येऊ शकता आणि इथे तुम्ही स्कूटी अथवा ऑटो रिक्षा रेंट करून ही सगळी ठिकाणं एक्सप्लोर करू शकता। तर मित्रांनो, आता आपण राजापूर गाव क्रॉस केले आणि आपण सगळ्यात आधी जाणार आहे कशेळीला। तर कशेळी हे गाव राजापूर पासून 40 किलोमीटर वरती आहे आणि हे गाव फेमस आहे इथल्या कनकादित्य या मंदिरासाठी। तर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि भारतात खूप कमी सूर्य मंदिर आहेत, त्यातलं सूर्य मंदिर आता आपण बघणार आहे। अस्सल कौलारू शैलीतील हे मंदिर साधारण 900 वर्ष जुनं आहे। मंदिरामध्ये आपल्याला सुरेख कोरीवकाम आणि लाकडी नक्षीकाम लक्ष वेधून घेते। आपण जाणार आहे इथून कशेळी बीचला, जो कशेळीचा टेबल लँड पॉइंट आहे, तर तो बीच बघणार आहे। अथांग पसरलेला निराशार समुद्र आणि लाटांचा खळखळणारा आवाज जर अनुभवायचा असेल तर या कशेळी जवळील देवघरी बीचला तुम्ही नक्कीच या। जो पॉइंट दिसतोय तर तो टेबल लँड पॉइंट आहे। त्याचबरोबर या साईडला रॉकी बीच आहे। एका ठिकाणी एक गुहाही आहे, एक 10 मिनिटाचा इथे एक सोपा ट्रेक आहे। म्हणजे असं सगळ्या पायऱ्या आहेत आणि खालचा नजारा लाजबाब आहे। परदेशातील कित्येक बीच पेक्षाही सुंदर बीच तुम्ही इथे अनुभवू शकता। तुम्ही इकडे आल्यावर त्याचे सौंदर्य खराब होणार नाही याची काळजी नक्कीच घ्या। तर मित्रांनो, देवघरीच्या टेबल लँड पॉइंट वरती आपण पोहोचलोय आणि असला भन्नाट नजारा आहे। हे प्लेस अजूनही इतका ऑफबीट आहे की खूप कमी लोक आहेत, पण मागं बघू शकता या साईडला एक
केव आहे, अशा पूर्ण पायऱ्या आहेत आणि एक 10 मिनिटाचा ट्रेक करत आता आपण या गुहेच्या इथं येऊन पोचलोय. कशेईचा हा सुंदर बीच पाहून आम्ही रत्नागिरीच्या दिशेने आमच्या प्रवासाची सुरुवात केली. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पूर्णगड या गावामध्ये. हा जो मागचा ब्रिज बघताय तर हे आहे मुचकुंडी खाडी, म्हणजे ज्या ठिकाणी अरबी समुद्राला नदी मिळते त्या ठिकाणी पूर्णगड नावाचा एक किल्ला आहे. तर आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण फक्त ड्रोनच्या माध्यमातून हा किल्ला शूट करतोय. त्याआधीचा जर तुम्हाला पूर्णगडचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. नारळ, सरूची वने आणि कोकणातील सुंदर गावचा नजारा पूर्णगडवरील ब्रिजवरून बघता येतो. मुचकुंडी नदीच्या खाडीवर पूर्णगड नावाचा किल्ला आहे. कान्होजी आंग्रे यांनी 1714 मध्ये पूर्णगड आणि जयगड असे कोकणामध्ये 2 किल्ले बांधून घेतले होते. तर मित्रांनो, या ठिकाणी खाली ही जी होडी दिसते तर त्याच्यामध्ये मासेमारीचं काम चालू आहे. हे जे गाव दिसते तर हे पूर्णगड गाव आहे. मित्रांनो, या रत्नागिरीच्या ट्रिप मध्ये गणपतपुळे पासून साधारण 60 किलोमीटरवर असलेल्या या कशेरीला भेट देत असताना पूर्णगड किल्ला सुद्धा एक्सप्लोर करू शकता. पूर्णगड नंतर आता आपण चाललो आहोत त्या व्हायरल लोकेशन वरती जिथं स्वप्नील जोशींनी तो डायलॉग मारलेला असतो, हे काय आहे, हे किती सुंदर आहे. हो, खरंच हे ठिकाण तसंच आहे. आरेवारे बीच आणि इथला कोस्टल रोड या ट्रिप मधील हे सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत आरेवारे या बीचच्या व्ह्यू पॉइंट वरती. तर हा जो बीच आहे तर तो आरे बीच आहे. मस्त बीच आहे. आता इकडं सनसेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच्या पलीकडेच वारे बीच आहे. तर हा गणपतपुळे रत्नागिरीचा पूर्ण बेल्ट नक्कीच एक्सप्लोर करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही झिप लाईन सुद्धा करू शकता. आणि आता आपण सनसेट बघायला गणपतपुळ्याच्या बीच वरती जाणार आहे. दिवसभरातील कशेरी पासून ते आरेवारे बीच पर्यंतची लोकेशन बघून आपल्या दिवसाचा सनसेट बघायला निघालो आहोत गणपतपुळे बीच वरती. तर मित्रांनो, आता आपण या दिवसाचा सनसेट बघणार आहे गणपतपुळे बीच वरती. तर महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस गणपतीचं मंदिर आहे. तर हे माझ्या माग आहे आणि बीच आता असा खूप शांत बीच आहे. माग नुकताच आता सनसेट होत आहे. आपण एखादा असा सेफ पॉइंट शोधणार आहे जिथून आपल्याला ड्रोन फ्लाइट घेता येईल. अथांग पसरलेला इथला समुद्र अस्ताला निघालेल्या सूर्यकिरणांमध्ये इथला बीच सोनेरी झाला होता. पुणे बीच वरती बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकता. त्याचबरोबर इकडं तुम्हाला इझिली रूम सुद्धा राहायला मिळतील. आपण आता ऑन द स्पॉट बुक करणार आहे. थोडंसं आम्ही रिस्क घेतलंय. सो स्टे ट्यून. आपल्याला कुठे रूम मिळते हे बघूया आपण. माग भन्नाट असा सनसेट होतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 2 आहे आणि आता आपण गणपतपुळेच्या आसपासचे बीच एक्सप्लोर करणार आहे. तर आता आपण सगळ्यात आधी गणपतपुळ्याचं मंदिर बघणार आहे. नवरा माझा नवसाच्या पिक्चर नंतर हे मंदिर खूपच फेमस झालं आहे. मी रिकमेंड करेन हे मंदिर शक्यतो सकाळी व्हिजिट करा, जेणेकरून इकडं गर्दी कमी असेल. तसेच इथला महाप्रसाद सुद्धा नक्की ट्राय करा. पण आता कोकणातील गणपतपुळेच्या पुढच्या बीच वरती आहे. हा आहे मालगुंड बीच. तर इथं आपण एक खास गोष्ट करायला आलोय, ती म्हणजे पॅरामोटरिंग. तर या व्हिडिओत आपण आता या पॅरामोटरिंगचा थरार अनुभवणार आहे. आकाशातून कोकणातील समुद्र किनारे बघण्याचं थ्रिल एक वेगळाच अनुभव असतं. सुरुवातीला थोडीशी धाकधूक असते, पण 1-2 मिनिटांनंतर तुम्ही पॅरामोटरिंग एन्जॉय करायला लागता.
मित्रांनो, काय थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. इथं आपला ऍक्शन कॅमेरा आपण खरोखर मिस केला. या क्लबचा नंबर आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यंत हे पॅरामोटरिंग करू शकता आणि याचे चार्जेस होते 3800 रुपये, ज्यामध्ये आपली फ्लाईट जवळपास 8 ते 10 मिनिटाची फ्लाईट असते आणि अफलातून नजारे आपल्याला बघायला आले. तर आता इथून आपण जाणार आहे जय गणेश मंदिर जयगडला आणि जयगडवरून आपण जेट्टीने तवसाला जाणार आहे. सो स्टे ट्यून. गणपतपुरापासून जयगड साधारण 15 किलोमीटरवर आहे. जयगडला जाणारा कोस्टल रोड सुद्धा खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत जयगडला. एक पॉइंट आहे तिथं थांबलोय. खाली पूर्ण इकडची कोकणातील गावं दिसतात. माझ्या मागच्या साईडला ही खाडी समुद्राला मिळते. तर मित्रांनो, आता गणपतपुळ्यापासून साधारण 7 ते 8 किलोमीटरवर जयविनायक हे मंदिर आहे. जयगडला जर तुम्ही जात असाल तर हे ठिकाण खरंच बघण्यासारखं आहे. पूर्ण दगडी मंदिर आहे. तर तेच मंदिरात आपण बघायला आलेलो आहे. तर आता तुम्ही एन्जॉय करा या मंदिराचे सुंदर ड्रोन शॉट्स. JSW कंपनीकडून अलीकडच्या काळामध्येच हे गणपतीचं मंदिर उभारलं आहे. जवळच एक सुंदर गार्डन सुद्धा आहे. त्यामुळे हे ठिकाण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आता आपण आलो आहोत जयगडवरील जेट्टीवरती. मित्रांनो, आता मी जयगड मध्ये आहे आणि आता आपण गुहागरला जात असताना जेट्टी घेणार आहे. म्हणजे ही मागे एक फेरी बोट आहे. तर या जेट्टीमधून आपण जयगडवरून तवसाला जाणार आहे. वेलनेश्वर, त्याचबरोबर हेदवी, गुहागर यासारखे बीच करणार आहेत. तर ही कोकण ट्रिप खूपच इंटरेस्टिंग होते. जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. या जेट्टीमुळे तुम्ही रत्नागिरीवरून गुहागरला अगदी सहज जाऊ शकता. दर तासाला इथे बोट असते. इथला कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला आलोय. तर आपण आहे आता हेदवीमध्ये. हेदवीमध्ये दशभुजा गणपती मंदिर सुद्धा आहे. त्याचबरोबर या रत्नागिरी बेल्ट मधला सगळ्यात क्लीन बीच हा हेदवी बीच म्हणून ओळखला जातो. आता हे जे मागचं मंदिर आहे तर या मंदिराच्या मागच एक निसर्गाचा चमत्कार दडलेला आहे. म्हणजे समुद्राच्या लाटांमधून तयार झालेला बामनगड हा एक पॉइंट आहे. समुद्राच्या लाटा दगडांवर कोसळून इथं एक नैसर्गिक घळ तयार झाले आहे. यालाच बामनघळ म्हणून ओळखलं जातं. इथूनच 5 किलोमीटर वरती वेलनेश्वर बीच आहे. या बीच वरती एक प्राचीन शिवालय आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या नारळाच्या झाडांच्या संगतीत असलेलं हे शिव मंदिर खरंच सुंदर आहे. जवळपास गणपतीपुळेपासून ते गुहागरचे सगळे बीच फिरत ट्रिपच्या शेवटच्या लोकेशन वरती आलोय. मी येऊन पोहोचलो आहे गुहागर मध्ये. तर हे गुहागरचं पार्किंग आहे आणि गुहागरचा बीच सुद्धा खूप सुंदर आहे आणि वॉटर स्पोर्ट्स साठी तो विशेषतः फेमस आहे. सो आता तुम्ही एन्जॉय करा इथल्या बीचचे काही सिनेमॅटिक शॉट्स. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण गुहागर मधील फक्त मस्ट विजिट प्लेसेस दाखवले आहेत. पण जर तुम्ही इकडं आणखीन एक स्टे केला तर इथं बरीच कमाल ठिकाणं आहेत जी तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकता. याचे जर डिटेल्स तुम्हाला हवे असले तर नक्की कमेंट करा. सगळ्यात बेस्ट बीच मला हा गुहागर बीच वाटला. कारण खूप स्वच्छ बीच आहे. त्याचबरोबर हा बीच इतका मोठा आहे. जरी इकडे गर्दी झाली तरी तुम्हाला असे काही पॅच दिसतील जिथं तुम्ही सिक्लुडेड एकदम असं थोडंसं कमी गर्दीमध्ये व्यवस्थित सनसेट एन्जॉय करू शकता. तर ही कोकण
ट्रिप तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट करून सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग बाय बाय, भेटूया आता अशाच एका भन्नाट लोकेशनवरती।